श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आळंदी नगरीत सध्या सुरू आहे। या वैभवशाली पालखी सोहळ्यासाठी यंदा माऊलींचा चांदीचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीच्या कुऱ्हाडी कुटुंबियांच्या हौशा आणि बाजी या बैलजोडीला मिळालाय। दरम्यान ही बैलजोडी माऊलीच्या पालखी रथासोबत आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करणार आहे। त्यासाठी नियमित बैलजोडीचा सराव सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात कुऱ्हाडे परिवारातील मानकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा काही दिवसांवरती येऊन ठेपलाय। वारीसाठी अनेक वारकरी आळंदीमध्ये दाखल होत आहेत। त्याआधीच जर आपण पाहिलं तर आळंदीमधून पंढरपूरकडे जी पालखी सोहळा जाणार आहे त्या पालखी सोहळ्याचा यावर्षीचा जो मान आहे तो कुऱ्हाडी परिवाराला आहे। यावेळी 6 लोकांचे अर्ज होते, तर त्यातून हा मान आपल्याला मिळाला। तर रोटेशन पद्धतीने ही सगळं सिस्टम असते। आमच्या आळंदीतल्या 6 कुटुंबांना हा मान असतो, तर प्रतिवर्षी एक कुटुंबाला हा मान भेटतो। तर आता कुऱ्हाडे ह्या आम्हाला भेटलेला मान आहे या वर्षीचा। तर मग 8 लोकांनी आम्हाला सगळ्यांनी मिळून हा मान दिला। काय एकंदरीत तुमच्या घरामध्ये आत्ताचं वातावरण आहे? कारण ही जी बैल जोड आपल्या घरामध्ये आलेली आहे, ह्या बैलांची नावं काय आहेत? काय एकंदरीत आनंदाचं वातावरण कसं? खूप आनंद झालेला आहे की हा साधारणतः एक 25 वर्षानंतर आमच्या घराला मान मिळालेला आहे। तर त्याच्यातून सगळेच आमच्या घरची फॅमिली, आमची पूर्ण आमची भावकी असेल, गावातले बाकीची लोक असतील, ते सगळे येऊन हे करतात, आनंद व्यक्त करतात। बैलांची नावं काय आहेत? काय एकंदरीत? एकाचं नाव हौशा आणि त्याचं नाव काय? बाजी। दाजी। कॅमेरामॅन निखिल सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, आळंदी, पुणे।